आता वटपौर्णिमा येते. तुम्हाला माहितीये का वटपौर्णिमा का साजरी करतात? मग चला तर मग जाणून घेऊया. वटपौर्णिमा साजऱ्या करण्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे आणि वैज्ञानिक कारण पण आहे. वटपौर्णिमाचा हा सण सावित्री आणि सत्यवानच्या कथेशी संबंधित आहे. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडनं परत मिळवले. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. हे झाले शास्त्रीय कारण. वडाचे झाड दीर्घ आयुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. वडाचं झाड मोठ्या प्रमाणात प्राणवायू ऑक्सिजन तयार करते आणि पर्यावरण शुद्ध ठेवण्यात मदत करते. त्याची घनदाट सावली उष्णतेपासून संरक्षण देते. वडाचे झाड अनेक पक्षी, कीटक आणि इतर जीवांनाही आश्रय देते. त्यामुळे जैवविविधता टिकून राहते. अशा झाडांचे संरक्षण व्हावे आणि लोकांमध्ये वृक्ष संवर्धनाची भावना वाढे, त्यासाठी आपण त्या झाडाचे आभार मानतो. पर्यावरणाचे संरक्षण करू. चला तर मग जास्तीत जास्त झाडे लावू आणि वटपौर्णिमा साजरी करू.